श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री रामानंद महाराजांच्या मंदिराशेजारी राहणारे मधुसूदन शास्त्री हे रोज नियमाने मंदिरात दर्शनासाठी येत असत. एक दिवस ते दर्शनास आले तेव्हा श्री महाराज रामानंद महाराजांना नैवेद्य समर्पण करून त्यांना जेव घालीत होते. त्यावेळी मधुसूदन दर्शनास आल्याचं श्री महाराजांनी पाहिलं. ते दर्शन घेऊन घरी गेले तेव्हा श्री महाराज यमुनाबाईला म्हणाले, शास्त्रींच्या घरी जाऊन त्यांना बोलावून आण. त्याप्रमाणे यमुनाबाईंनी लगेच शास्त्रींच्या घरी जाऊन त्यांना तुम्हाला महाराजांनी ताबडतोब बोलावले म्हणून सांगितले. तेव्हा आपली काही चूक वगैरे झाली की काय, किंवा काही महत्त्वाचे काम असेल म्हणून बोलावले असेल असा विचार करून ते लगेच मंदिरात आले व श्री महाराजांना नमस्कार करून म्हणाले, महाराज, माझं काही चुकलं का? काही चूक झाली असेल तर क्षमा करा. त्यावेळी श्री महाराज म्हणाले, अरे बाळ, तुझं काही चुकलं नाही. भोजनाची पाने मांडली आहेत तेव्हा माझ्याबरोबर भोजन प्रसादास बस. श्री महाराजांबरोबर त्यांचं भोजन झालं, परंतु आपणास अचानक असं लगेच बोलून घेतलं व भोजन प्रसादास बसवलं. याचं नेमकं कारण काय असावं हे मात्र त्यांना कळलं नाही. पुढे काही दिवसानंतर याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली. तेव्हा मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी काही वडीलधाऱ्या मंडळींना ही गोष्ट सांगून श्री महाराजांचं दर्शन घेऊन मी घरी जाताच श्री महाराज मला बोलावून घेतात व भोजन प्रसादास बसवतात. त्याचं नेमकं काय कारण असावं म्हणून विचारलं. तेव्हा ते म्हणाले, अहो, तुम्ही दोन्ही वेळ जेव्हा दर्शनास आले तेव्हा श्री रामानंद महाराज भोजनास बसले होते व त्यांचे भोजन सुरू होते. भोजनाच्या वेळी आलेल्या अतिथीला भोजनाशिवाय कसं परत जाऊ द्यायचं? अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. म्हणून श्री महाराजांनी दोन्ही वेळा तुम्हाला लगेच बोलावून घेतलं व तुमचा सत्कार करून तुम्हाला आपल्यासोबत भोजन प्रसादास बसवलं. हे समजल्यानंतर महाराजांच्या अंतःकरणातील भाव त्यांना कळला व श्री महाराजांवरील प्रेम अधिक दृढ झालं. अतिथीने अभ्यागता पूज्यमानी, करी तृप्त सत्कारुनी अन्नदानी, वदे लीनवाणी, करी पूर्ण काम. या एका अष्टकातील श्लोकात श्री महाराजांचं केलेलं हे वर्णन किती सार्थ आहे हे त्यांच्या अनुभूतीस आलं. त्यांचं नाव मधुकर असूनही श्री महाराज त्यांना मधुसूदन म्हणत असत. सर्व भूत प्राणी मात्रात एक भगवंतच त्यांना दिसत होता. असो, श्री महाराजांची आत्या सरस्वतीबाई उर्फ धोंडा आत्या व त्यांचे यजमान तुकारामपंत अंजनकर यांना श्री रामानंद महाराजांचा अनुग्रह होता. पुढे त्यांचे चिरंजीव केशवराव व सून लक्ष्मीबाई यांनीही श्री रामानंद महाराजांचा अनुग्रह घेतला. केशवराव व लक्ष्मीबाई पुढे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव मधुसूदन कुलकर्णी अंजनकर यांच्याकडे राहत असत. मधुसूदनराव रेल्वेमध्ये नोकरीला असून ते बरेच वर्ष अकोल्याला राहिले. श्री महाराज त्यांच्याशी सारखा पत्रव्यवहार करीत असत आणि अकोल्याला गेले म्हणजे बहुतेक वेळा त्यांच्याचकडे उतरत असत. रंगनाथपंत अंजनकर हे निवृत्त झाल्यानंतर जालन्याच्या राम मंदिरात बरीच वर्षे सेवा करण्यास राहिले. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव दिगंबर पंत उर्फ श्रीराम पंत हेही अकोल्याला राहत असत. ते तिथे शाळेत शिक्षक होते. त्यांचा मोठा मुलगा गजानन उर्फ अनिल प्राथमिक शाळेत शिकत असताना श्री महाराज अकोल्याला आले म्हणजे नेहमी मधुकाकाकडे उतरतात हे त्याच्या लक्षात आले होते. तेव्हा त्याने त्या बालवयात श्री महाराजांना एक पत्र लिहिले. त्यात त्याने महाराजांना, आपण अकोल्याला आले म्हणजे नेहमी मधुकाकाकडे उतरता, आमच्याकडे कधी उतरत नाही, तेव्हा आमच्याकडे का उतरत नाही म्हणून महाराजांना विचारणा केली. तेव्हा श्री महाराजांनी लगेच त्या पत्राच्या उत्तरादाखल त्याला एक पत्र टाकले. महाराज त्यात लिहितात, बाळ गजानन, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु मधुकाकाकडे उतरण्याचे कारण एवढेच की त्यांच्या आईचे सोवळे व माझेही सोवळे, म्हणून त्यांना माझे जेवणाचे मुद्दाम वेगळे करावे लागत नाही. शिवाय त्यांची आई लक्ष्मीबाई यांना मी असलो म्हणजे श्री रामानंद महाराजांचे गुणानुवाद फार ऐकावे वाटतात. म्हाताऱ्या मनुष्याचे ऐकणे जरूर, याकरिता तिकडे उतरत असतो, परंतु पुढच्या वेळी मी तिथे आलो म्हणजे तुमच्या घरी जरूर उतरीन. पुढच्या वेळी श्री महाराज अकोल्याला गेले त्यावेळी मात्र गजाननला कबूल केल्याप्रमाणे त्यांच्याकडे उतरले.
महाराज घरी आल्याचा त्याला खूप आनंद झाला. असो. साधक हो, बदल घडविती आंतरिक हा मोठा चमत्कार देख. या वाक्याची काही मंडळींना आलेली साक्षात प्रचिती आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.